नमस्ते आबा. नमस्ते. आज साप गटासाठी नमस्ते. गणासाठी आपण आज आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे. परंतु यापूर्वी साप ग्रामपंचायतीनं आपल्याला संधी दिली होती. आपण उपसरपंच सुद्धा होता. आपण या कालावधीत या गावासाठी काय कामं केली? आम्हाला ज्यावेळेस मागल्या 5 वर्षापूर्वी मी साप ग्रामपंचायती सदस्य होतो. ग्रामपंचायत सदस्य होतो. त्यावेळेस सुद्धा आम्ही बाळासाहेब पाटील आमदार बाळासाहेब पाटलांच्या माध्यमातून कामं केली. त्यानंतर इलेक्शन झालं विधानसभेचं. त्यावेळेस महाआघाडीचं सरकार आलं. आघाडी सरकारनंतर माननीय बाळासाहेब पाटलांना पालकमंत्रीपद आणि सहकार मंत्रीपद मिळालं. त्यानंतर आमचे 8-9 महिन्यांना इलेक्शन झालं. इलेक्शन झाल्यानंतर त्यात आमची सत्ता आली. सत्ता आल्यानंतर जे साहेबांनी आम्हाला जी कामं भरपूर दिली, त्यात प्राथमिक रहिमत साप ते वेरूळ रस्ता आहे. त्या रस्त्यावर स्मशानभूमीलगत एक पूल होता. तो पूल असा पाऊस पडला की ते पाण्याखाली पूल जात होता. आणि पाण्याखाली जात होता, मग वेळूची एसटी किंवा माणसांना अर्धा तास, तास असं खोळंबावा होता. तो प्राथमिक आम्ही साहेबांना निदर्शनास आणून तो पुलाचं पहिलं काम केलं. त्यानंतर आम्हाला साहेबांनी गावडे मळा आहे, तिथे एक साखव पूल दिला मोठा. आपशिंग ते पिंपरी फाटा हा इतका दुर्दैव रस्ता खराब होता, तो रस्ता आम्हाला साहेबांनी दिला. रहिमतपूर ते साप वेळू हा रस्ता सुद्धा साहेबांनी आम्हाला मंजूर करून दिला. आम्हाला पाण्याची टाकी एक दिली पेयजल योजनेतून. आम्ही भविष्याच्या 10 वर्षाच्या दृष्टिकोनातून मी शेडगे मळा आमचा आहे. शेडगे मळ्यापावतर पाईपलाईन नेलेली आहे. शेवटचं जे सापच्या हद्दीतलं घर आहे शेडगे मळ्यातलं, तिथपावतर आम्ही पाईपलाईन नेलेली आहे. ते आता नाही, पण ते भविष्याच्या 10 वर्षाच्या दृष्टिकोनातून आम्ही तो विचार करून तिथे पाण्याची टाकी बांधली. आम्ही स्ट्रीट लाईट शेडगे मळ्यापावतर नेलेली आहे. आता गावमध्ये भारत फोर्सच्या अंतर्गत आम्हाला शहाजीअण्णांनी मार्गदर्शनाखाली आमचं गाव घेतलं. त्यात पूर्ण गाव बंदिस्त गटर केलेलं आहे. आता असं बायकांचा महिलांची प्रतिक्रिया येते, की "आबा तुमच्यामुळे काम इतकं चांगलं झालंय, की संध्याकाळी 7 वाजता स्वयंपाक करताना जे ओपन नाले होते, त्या नाल्यातून जी दुर्गंधी जात होती, ती स्वयंपाक करताना सुद्धा महिलांना त्रास होत होता. आता बंदिस्त गटारामुळं मच्छर नाही किंवा दुर्गंधी येत नाही नाल्याची. आता घंटागाडी आम्ही चालू केलेली आहे गावामध्ये. अरे वा. आता आमच्या जे 5 वर्षाच्या अजेंड्यामध्ये होते, त्यात काही काम ठेवलं नाही. पाणंद रस्ते पण काय तुम्ही? पाणंद रस्ते केलेले आहेत. आता बंधारा एक बांधलेला आहे मी. ओके. हं. आणि सौर ऊर्जेचं काहीतरी या गावात चांगलं काम केलं? सौर ऊर्जा म्हणजे भारतपूरच्या ह्याच्यातून आम्हाला सीआरएस फंडातून गावच्या विहिरीवर 20 एचपीच्या 2 मोटरीचं सौर पॅनल बसवलेलं आहे मी. सर्वसाधारण त्याचं महिन्याला ₹35,000 बिल येत होतं. ते बिल आता आमचं कमी झालेलं आहे. ओके, ओके. आता तुम्ही साप गावासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जर कामाचा डोंगर उभा करताय, हं. तर आज गणासाठी तुम्हाला जर जनतेने निवडून दिलं, तर भविष्यातील आपलं टार्गेट किंवा कामाचा काय आवाका असणार आहे? भविष्यात आम्ही कामाचा टार्गेट असणारच आहे. प्रत्येक गावात पाणंद रस्त्याची समस्या आहे किंवा तुमच्या आता आमच्या 10-12 गावात सरकारी जनावरांचा गोठा नाही. आता आम्हाला बिलकुल म्हणजे रहिमतपूर किंवा साताराशिवाय जनावरांचा गोठा म्हणजे दवाखाना नाही. तर ते आम्ही प्राथमिक आमची चर्चा ही असेल, की प्राधान्य असेल, की मध्यवर्ती ठिकाणी चांगला जनावरांचा गोठा एक घ्यायचा. पंचायत समिती याच्यातून. पाणंद रस्त्याची समस्या आहे किंवा विहिरींची आहेत, रस्ते कसे आहेत भागातले? रस्ते भागातले आहेत, त्या रस्त्याचे विचार करणार नाही. तुमचं काम इतकं चांगलं आहे. आम्ही काही तुमचे जे जनतेतली लोक आहेत, त्या लोकांशी बोललो. आबांचं काम कसं आहे ते जाणून घेतलं. परंतु इतकं तुमचं काम चांगलं असताना तुम्हाला पक्षानं नाकारण्यामागचं कारण काही जनता पण संभ्रमात आहे आणि कारण काय? तुम्हाला पक्षाने तिकीट का नाकारलं? काय नाकारलं आता याचं कारण आपल्याला नक्की आम्हाला पण नाही. कारण काय झालं 99 ला आमचा मतदारसंघ राष्ट्रवादीत झाला. म्हणजे राष्ट्रवादी उदयास आली 99 साली. त्यानंतर कराड उत्तरमध्ये आलो. कराड उत्तर मतदारसंघ झाला. त्यावेळेस आदरणीय बाळासाहेब पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवली. त्यानंतर साहेबांना पण डावललं गेलं. त्यानंतर आम्ही साहेबांच्या 99 सालापासून आम्ही साहेबांचे कट्टर समर्थक आहोत. आणि काय झालं आता काय अंतर्गत गटबाजीमुळे माझी उमेदवारी नाकारली गेली. परंतु
सातारा जिल्ह्यातले जी काही ठराविक उदाहरणं आहेत त्यात हं, सापगाव येतं. हं. जनतेनेच उठाव केला शं आणि तुम्हाला उमेदवारी अर्ज भरायला लावला असं अनेक ठिकाणी पेपरमध्ये आम्ही वाचलं. 100%. कारण की मी काय झालं, आरक्षण पडलं. आमचा पहिला वाटर किरोली गट होता. वाटर किरोली गटातून आम्ही ह्यावेळेस एकांबे गटात गेलो. एकांबे गटात गेल्यानंतर कराड उत्तरचे जे 12 गावं आहेत, कराड उत्तरचे जे 12 गावं आहेत, त्यांचा साप गण पडला आणि साप गण पडल्यानंतर आमचं गाव मध्यवर्ती येतं. धामनेर ते बेलेवाडी आणि इकडं जायगाव असं साप गाव मध्यवर्ती येतं आणि साप गावात आता कशी परिस्थिती आहे आमची, 29 मतदान आहे. गाव सगळ्यात मोठं गाव आहे. आणि मी ज्यावेळेस आरक्षण पडलं आणि इलेक्शन डिक्लेअर झालं, तर मी आपल्या पक्षश्रेष्ठींना विचारलं, की "बाबा मी इच्छुक आहे, मी काम करू का?" तर त्यांनी सांगितलं, की "तयारी करा, तुमच्या पद्धतीने तुम्ही करायला सुरुवात करा." गेले 3-4 महिने मी प्रत्येक गावागावात असं फिरलेलो आहे, भेटलेलो आहे लोकांना, की "बाबा माझी उमेदवारी मी इच्छुक आहे, मी उमेदवारी करणार आहे." आता उमेदवारी डावलल्यानंतर म्हणले, की "तुम्ही माघारी घ्या, तुम्हाला हे करू." पण मला जनतेने सांगितलं, "तुम्ही ठाम राहावा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे." म्हणजे जनता हाच तुम्ही पक्ष असा समजलेला आहे. जनता हाच आमचा पक्ष आता आहे. आबा, तुमचे चुलते म्हणजे काका कृष्णराव जाधव हं, यांनी 25 वर्ष गावाचं सरपंचपद भोगलंय. जिल्हा बँकेत संचालक होते. हं. पंचायत समितीत होते. त्यांनी केलेल्या कामाचा वारसा जर तुम्ही चालवताय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. परंतु त्यांनी केलेली कामं जी तुम्ही पुढे नेली असं काही सांगता येईल? आमचे चुलते स्वर्गीय कृष्णराव जाधव हे गेले मागे 25 वर्ष गावचे सरपंच होते. त्यांनी सापमध्ये स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे शाखा आणली. सापमध्ये शाळा केली. आमच्या सापमध्ये शाळा आमच्या चुलत्याने आणली. त्यावेळेस नांदुशी, पवारवाडी, जयपूर, पिंपरी, आंबेरी, आपशिंग, वेळू, बेलेवाडी इथून मुलं शाळेला येत. अरे वाह! इतका म्हणजे स्वामी संस्था त्यावेळेस रहिमतपूरशिवाय शाळा नव्हती. मग आमच्या चुलत्यांनी सापमध्ये शाळा आणली. त्याच्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा ओपन केली. हां. ते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक असल्यामुळे त्यांचा तिथं हे असल्यामुळे त्यांनी सापमध्ये शाखा ओपन केली जिल्हा मध्यवर्ती शाळेत. आणि त्या काळात अण्णा आमच्या चुलत्यांनी गटाराची कामं किंवा भरपूर गावचा विकास केला होता. त्यानंतर मध्यंतरीचा काळ गेला 10 वर्ष सत्तेपासून आम्ही लांब होतो. आम्ही संघर्षातून सत्ता स्थापन केलेली आहे आता. म्हणजे ह्या भागात ज्ञानदानाचं काम तुमच्या काकांनी केले असं म्हटलं तर वावगं ठरणार. 100%, 100%. आणि आमच्या चुलत्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेत असताना त्या काळात बरेचशीच लोकं जिल्हा बँकेत कामाला लावलेली आहेत. अरे वाह! आज आता ते रिटायर होत आहेत. काय झालेत, काय होत्यात. म्हणजे बेरोजगारीचा प्रश्न तुम्ही 100% सोडवलेला आहे. 100%. आज माझ्या माध्यमातून सह्याद्री कारखान्यावर कुणाच्या शिफारशीनं अशी बरेच अनेक मुलांना मी काम दिलं. निस्वार्थी दिलं. अरे वाह! आता काही-काही जणांचा असा पॉइंट आहे, की काही जण आहेत, की बाबा साताऱ्यात कामाला लावतो आणि त्यात 1000-2000 त्याच्यात पगारात कमिशन घ्यायचं असं पगार. आम्ही हां. निस्वार्थी माणसं कामाला लावलेली आहेत. अरे वाह! छान. म्हणजे त्यांना रोजी-रोटीचाही प्रश्न तुम्ही मिटवलेला आहे. 100% मिटवलेलं आहे. अशी बरीच आहेत, की त्यांनीच आम्ही नावाने सांगू शकतो, पण त्याला ते बोलणं बरोबर नाही, की कसं असतं एखादा उपकार केलेला दाखवायचा नसतो. बरोबर, बरोबर. आपण ते कामाला लावलेले आहेत. तिथं नाही, म्हणजे एकंदर बघता तुम्ही 10 वर्ष सत्तेपासून लांब पण होता. हं. परंतु तरी तुम्ही कधी विरोधकांवर टीका करताना दिसला नाही. याचं काय कारण आहे? नाही का कधी मी पेपरच वाचत नाही आणि पेपर वाचून कसं असतं विरोधकाला मोठं टीका करणे म्हणजे कसं असतं विरोधकाला मोठं करणे. टीका कशासाठी करायची? राजकारण इलेक्शन येतील, जातील. दर 5 वर्षाला इलेक्शन होतात. दर पुढच्या 5 वर्षाला येतात. पण एकमेकांचा संबंध बिघडवायचा नाही. टीका-टिप्पणी करून कसं असतं एकमेकांचे संबंध बिघडतात. काही-काही जण पाक खालच्या थराला टीका करतात. किंवा असं आहे, तसं आहे. आम्हाला टीका कोणावर करायची नाही. आम्ही आमचं प्लेन राजकारण करत राहायचं. आबा, तुम्ही राजकीय कामं गावासाठी भरपूर केलेली आहेत. शासकीय फंड आणलेला आहे. हे सगळं केलंय. परंतु या राजकीय कामाबरोबरच तुम्ही सामाजिक काम पण खूप तळमळीने करताय असं आमच्या पाहण्यात आलंय. उदाहरणार्थ ह्या भागात बैलगाडी शर्यत असो किंवा तुमची टॅक्सी संघटना असो, तुमचं कुस्तीचा आखाडा असो किंवा एखाद्या कार्यकर्त्याची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार गेली, तरी आबा तिथं आहेच. इतक्या ठिकाणी विविध भूमिका तुम्हाला कशा काय जमतात? काय झालंय पहिल्यापासून माझा सरासरी 92-93 सालापासून मी वाहन व्यवसायात आहे.
वाहन व्यवसायात असल्यामुळं मी रेहमतपूरशी माझा कनेक्टिंग आहे. आणि ती वाहन व्यवसायामुळे आमचे सगळे मित्र पोलीस मित्र आहेत. भागात काय किरकोळ भांडण झालं तरी माझं प्राधान्य आहे, की बाबा ती पुढे न जाता इथल्या इथं मिटावं. दोन्ही पार्ट्याला समंजसपणा करून आम्ही ते भांडण मिटवत असतो, की पुढे जाऊन पोटकचऱ्या करून किंवा एखादं नुकसान करण्याचा आमचा उद्देश नसतो. आणि आम्हाला आमच्या चुलत्यापासूनच शेतीचा वारसा आहे. आमचे स्वर्गीय तात्यासाहेब आनंदराव जाधव हे आमचे चुलते. त्यांना ते बैलांचा नाद होता. त्यांच्यामुळे मला नाद लागला. आम्ही बैल पळवत होतो. त्यामुळे बैलगाडीवाल्याशी माझं प्रत्येक बैलगाडी क्षेत्रात माझं कनेक्ट आहे. प्रत्येक अड्ड्यावर किंवा प्रत्येक लहान मुलापासून वयस्कर माणसाबरोबर नाव विचारलं की सापचा बैल पळतो का? तर ते किरणाबांचा बैल पळतो म्हणून त्याशी संबंधित मी आहे. आणि कुस्त्याचाही कसा आहे, साप गावाला आमच्या वारसा आहे. सापचं नाव म्हणजे कुस्ती क्षेत्रात पहिल्यापासून आहे, आत्ता नाही. बरेच वर्षापासून सापचा दबदबा होता कुस्ती क्षेत्रात आणि तोच आम्ही पुढे चालू ठेवलेला आहे. त्या निमित्तानं मी मोठमोठे कुस्तीची मैदानं घेतली आहेत. आमचे मित्र स्वर्गीय विकास तात्या पाटील जायगावचे, ते आमचे जवळचे मित्र. त्यांनीच त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी जवळ-जवळ 5-6 वर्ष कुस्त्याचं मैदान नोव्हेंबर महिन्यात घेत होतो. बर. हां, मोठं मैदान घेत होतो मी. कुस्त्याचं. कुस्त्याचं मैदान. सुरुवातीला सगळ्यात पहिली माऊली जमदाडेची आणि किरण भगतची कुस्ती आमचे मित्र विकास तात्या पाटील जायगावचे त्यांनी आणि आम्ही सापमध्ये घेतली होती. सुरुवातीला मोठी कुस्ती झाली होती ती. म्हणजे साप गावासाठी हं, एक ग्रामीण ढाचा तुम्ही जपून ठेवलेला. हं, म्हणजे शहरीकरणाबरोबरच, हं, पण आता बऱ्याच ठिकाणी उमेदवार राहतात शहरात हं. आणि ग्रामीण भागात उभा राहतात. परंतु तुम्ही ग्रामीण भागात राहूनच ग्रामीण भागासाठी काम करता. हे तुमचं कौतुक आहे. कारण की शहरी भागात राहून ग्रामीण भागाचे प्रश्न समजणं तसं अवघड वाटतं. तेव्हा तुम्हाला काय वाटते? आता काय झालंय प्रत्येक पक्षाचा एक असा काय जो मराठी भाषेत ग्रामीण भाषेत म्हणले की फायदा पडलाय. पैसेवाला उमेदवार पाहिजे, तो बाहेर राहिला तरी चालतोय, तो येणार कधी गावात, सकाळी येईन तो काम करणार काय आणि त्यांना फोन करायचा. तर आम्ही कसं आहे लोकलच. आमचं गाव जरी साफ असलं तर मी रहिमतपूर मध्यवर्ती ठिकाणी कायम असतो. सकाळी 8 वाजल्यापासून 8:30 वाजेपर्यंत मी रहिमतपूर साहेब गावात असतो. त्यामुळे माझ्याकडे सर्वसामान्य कुठलाही माणूस भागात आला तर रहिमतपूरमध्ये माझी गाठ पडते. असं नाही की बाबा माणूस आला आणि त्याच्याशी बोललो नाही, असं कधी होत नाही माझ्याकडे. नाही, मला म्हणजे ह्या भागात अशी एक चर्चा आहे की शरद पवार जसे नावानं कार्यकर्ते लक्षात ठेवतात, हं. तसं आबा ह्या पंचकृषीतला माणूस नावानं हात मारतात. 100%, 100%. म्हणजे प्रत्येक इतकी जाळ गावातला तुमची जोडलेली आहे. आता कसं आहे, प्रत्येक शेतकरी कसं असते, माझ्या वाहन व्यवसायामुळे शेतकरी कनेक्टेड आहे. प्रत्येक शेतकऱ्याची नावं मला माहिती कुठल्याही पंचक्रोशीतला शेतकरी असो, बैलगाडीतला असो, कुस्ती क्षेत्रात असो आणि वयस्कर माणसं ही पहिल्यापासून माझ्या संबंधित आहेत. तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये. कॉन्टॅक्टमध्ये. मी असं प्रत्येक माणूस नावानिशी किंवा मुलाला नावानिशी हाक मारतो. कारण की काही लोक म्हटले की रात्री 12ला जरी मी हाक मारली तर आबा आमचं धावत येतो. 100% ही तुमची खासियत पहिल्यापासून तुम्ही जपलेली आहे. आहे. माझा कधीच मोबाईल सायलेंट नसतो किंवा बंद नसतो. रातच्या किती वाजता फोन आला तरी मी जागाच असतो. म्हणजे गावासाठी तुम्ही सर्व तन मन धन अर्पण करून तुम्ही गावाची सेवा करता. आबा, नेतृत्व तेव्हाच तावून सुलाखून निघतं की जेव्हा अडचणी येतात. त्यावेळेस नेतृत्वाचे गुण दिसतात किंवा नेतृत्वाची प्रखरता दिसते. ज्यावेळेस महामारी कोरोनासारखी आपल्याकडे आली, त्यावेळेस आबा कुठं होते? त्यावेळेस आम्ही विद्यमान ग्रामपंचायत आमच्या ताब्यात असल्यामुळे आम्ही कोरोना काळात जी बाहेरनं लोक येत होती, मुंबई, पुण्याबाहेर गावावरून त्यांना क्वारंटाईन केलं. क्वारंटाईन करून आम्ही त्यांना चहा, पाणी, नाश्ता, राहण्याची सुविधा केली आम्ही आमच्यातर्फे. आणि गावात सॅनिटायझर मारणे किंवा गाव स्वच्छ करणे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. काही जण दुखावली, काही जणांना कोरोना झाला, त्यांचं ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यानंतर त्यांना आम्ही हॉस्पिटल पोहोचण्याची सोय केली, त्यांना कॉट मिळवण्याची सोय केली. त्या काळात आम्हाला डॉक्टर प्रदीप गाडगे, सायमृत हॉस्पिटल सातारचे आम्हाला त्यांनी इतकं सहकार्य केलं, की 2 दिवस आम्हाला त्यांनी कॅम्प लावून दिला सापमध्ये आणि मुफ्त गोळ्या दिल्या त्या काळात. ज्यावेळेस कोणी येत नव्हतं त्यावेळेस आम्हाला ते त्या डॉक्टरांनी सहकार्य केलं आणि सरकारी डॉक्टरची पण टीम आम्हाला आम्हाला वाटरच हॉस्पिटल येतं, जिल्हा रुग्णालय. त्यांची टीमने सुद्धा भरपूर आम्हाला सहकार्य केलं कोरोना काळात. बर. पण कोरोना काळामध्ये तुम्ही जे काही कामं केली, त्यामध्ये काही लोक दुखावली गेली. ते बरे झाल्यानंतर त्यांना कळालं का आबाचं वागणं बरोबर होतं. 100%. काही जणांना आम्ही कठोर भूमिका सुद्धा घेतली, की बाबा तुम्ही घरातून बाहेर पडू नका, उघड्यावर बसू नका. तेव्हा त्यांना राग आला. पण राग आल्यानंतर ते कोरोनाचं प्रमाण वाढल्यानंतर त्यांना ते कळलं, की बाबा आपल्या भल्यासाठी बोलतात.
की आपल्या भल्यासाठी जर त्याने चांगल्यासाठी त्याने आपल्याला दम दिला किंवा रागावले आपल्यावर. आम्ही कठोर पावलं उचलली कोरोना काळात काय ते करणार. त्या गरजेचंच होतं गरजेचं त्यावेळेस. होतं. त्यावेळेस म्हणजे वातावरण इतकं खराब होतं की काय करावं कोणाला कळत नव्हतं. त्यावेळेस मग आम्ही ते कठोर पावलं काही ठिकाणी घेतली. म्हणजे तुम्हाला गावानंच कोरोना योद्धा म्हणून तुम्हाला एक ब्रीदवाक्य दिले की आबा म्हणजे कोरोना योद्धा. नाही कोरोना योद्धा म्हणले पण आम्हाला कसं आहे माहिती का ती आता पदवीची काही गरज नाही. किरण आबा म्हणल्यानंतर कुणीही ओळखतं, की तो योद्धा पाहिजे किंवा काय पाहिजे ही आम्हाला काही गरज पदवीची काही गरज नाही. आम्ही सर्वसामान्य माणसात राहतो. सर्वसामान्य ते जसे माणूस हाळी मारतो, काही जण नावानं बोलते ती, त्यांना मी स्वीकार करतो. काही जण आदरानं आबा म्हणते ती. ह्या गोष्टी राहत्या. पदवी देणं म्हणजे कसं असतं ते लेबल लावून फिरणं योग्य नाही ना. कोरोना येऊन गेला, सगळं झालं. तोच आता कायमचं लेबल लावायचं का तुम्ही 5 वर्ष, 10 वर्ष योद्धा, योद्धा म्हणून. तसं नसतंय. ग्रामस्थांशी मी बोललो त्यावेळेस एक जाणवलं. लोक बोलताना म्हणतात आबा म्हणजे कामाचा माणूस, हक्काचा माणूस. हे जरा हक्काचा आणि कामाचा म्हणजे काय जरा थोडक्यात जरा सांगा की. हक्काचा माणूस म्हणजे माझा कधीही मोबाईल स्विच ऑफ नसतो किंवा बंद नसतो. 24 तास माझा मोबाईल चालू असतो. मुळात मी सापुरता मर्यादित, गावापुरता मर्यादित नसून भागात कुठलाही माझा रातचा फोन किंवा रातचा कधी कुणीही एखादं काम सांगितलं, की त्याचं काम माझ्याकडनं होत नाही, असं होत नाही, झालं नाही किंवा एखादं होत नाही, तर त्याला मी स्पष्ट भाषेत सांगतो, "बाबा रे, हे माझ्याकडनं काम होणार नाही." कारण की कसं होतं एखाद्याला करतो आश्वासनं देणं हे मला पटत नाही. आणि महत्वाची गोष्ट काय आहे, ज्याचं होतंय त्याचं आपल्यामुळे एखाद्याचं काम होत असतं. कसं असतंय, शासकीय काम आणि एखाद्या सर्वसामान्य काम. म्हणजे सर्वसामान्य माणूस ह्याच्यामध्ये कोण असतं? एखादा राजकीय पुढारी दुवा मध्यस्थी असतो. आणि त्या सर्वसामान्य माणसाचं काम एखादं शासकीय काम होत असेल, सर्वसामान्य माणसाचं काम शासकीय काम होत असेल, त्याला आपण फक्त काय म्हणतो, "ओ साहेब यांचं काम करून द्या. माणूस चांगला आहे, गरीब आहे बाबा, त्याचं काम करून द्या." हाच शब्द वापरायचा असतो. त्यात काय मध्यस्थी काय करायची गरज नसते काय. पण त्याच्यामुळे आपल्याला माणसं मानतात. आणि आम्ही काय करतो, 80% समाजकारण करतो आणि 20% फक्त राजकारण करतो. 80% जर राजकारण करत असतो, तर आम्ही इतका तर माणसाने मला लळा लावला असता किंवा हक्काचा माणूस म्हटलं नसतं. आम्ही फक्त 80% समाजकारण करतो आणि 20% राजकारण करतो. आबा काही शेतकऱ्यांना मी बोलतो केला असता. ते म्हटले की या भागात जर आमचा खरा जळजळीत प्रश्न कुठला असेल तो शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे. मग मी म्हटलं त्यांना की शेतीचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या डोक्यात काय आहे? ते म्हटले त्यासाठी आम्हाला एक असा उमेदवार पंचायत समितीत पाठवायचा आहे की जो वरच्या योजना, शासकीय योजना अशा आणेल गावासाठी की त्यासाठी आम्हाला पाणी मिळेल आणि आमचा शेतीचा पाण्याचा प्रश्न मिळतील. तर यासाठी तुम्ही जर पंचायत समितीमध्ये आता गणातून निवडून गेला तर शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न प्राधान्याने कशा पद्धतीने सोडवणार? काय झालंय, आमचा गण हा, साप गण हा धोम डावा कालव्याच्या गणातून मधून गेलेला आहे. कनेरखेड जायगावच्या गावाच्या मधून असा 6 वेळूपासून असा पिंपरीकडे गेलेला आहे. दोन डावा कालवा गेलेला आहे. त्यामुळं सुरुवातीला आम्हाला काय होतं, आम्हाला कळतंय असं पहिली 7 आवर्तन येत होते. 7 रोटेशन दोमचे आम्हाला येत होते. आता कमी करीत 5 वर आणलं. आता फेब्रुवारी आला तरी 2च आवर्तन झाले. आता काय झालेलं आहे, त्याच्यावर आम्ही दोन संघर्ष समिती आहे आता. कार्यरत आता ते आहे दोन संघर्ष समिती. त्यांचे कार्याध्यक्ष रणजित फाळके आहेत. बर्गे साहेब आहेत. स्वर्गीय तात्या डेरे काम करत होते, ते वारले. आता माणिकराव भोसले किंवा कॅप्टन माधवराव भोसले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतोय दोन संघर्ष समितीत. त्यासाठी आंदोलन केले, ते उपोषण केलेत आम्ही पाण्यासाठी. इव्हन आम्ही रहिमतपूरला टाळा त्यांच्या कालवा ऑफिसला टाळा लावलेला आहे मी. इतकं तर काम केलं. भविष्यात आम्ही त्याच्या संदर्भात काम करणारच आहे, की जेणेकरून आमचं हक्काचं पाणी आम्हाला मिळालं पाहिजे. आता पहिलेच 5 आता फेब्रुवारी आला तर 2 रोटेशन आलीत. आता अजून येणार किती? 2 पण रोटेशन येणार नाहीत. त्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करणार आहे पाण्यासाठी. पाणी हा तुमचा मुख्य विषय असणार आहे. 100% आमचा पाणी हवा आणि होता आणि आहे सुद्धा आमचा पाणी हा पहिला प्रश्न. तुम्ही सर्व सामाजिक कामे केला पण महिला सबलीकरणासाठी काय काय केलं गावासाठी? आम्ही ग्रामपंचायत 5 वर्ष आता सत्ता आमची आहे. सुरुवातीला महिला सबलीकरणासाठी आम्ही महिला बचत गट काढले. त्याचा एक संघ तयार केला. सर्वसाधारण 20-22 बचत गट नवीन काढले आणि बचत गट काढल्यानंतर आमचं रेशनिंग होतं पिंपरीला.
पण ते महिला बचत गटाकडे एका आणून ते सापमध्ये महिला बचत गटांना आम्ही चालू करून दिलं. आता महिलांना कसं आहे, बचत गटाच्या माध्यमातून बँकेतनं कर्ज मिळतं, शून्य व्याजदरानं असे चालू आहेत आता. आता आम्ही महिलांचा एक मोठा कॅम्प घेतलेला आहे, घेणार आहे. महिलांना आरोग्याविषयी एक मोठा आरोग्याविषयी. महिला चेकअप घेतो आधीमध्ये. अशी बरीच महिलांसाठी आम्ही कामं केलेली आहेत. म्हणजे महिला सबलीकरणावर आपला जोर आहे. 100% आमचा जोर आहे त्याच्या महिला सबलीकरणावर. आबा, ह्या निवडणुकीच्या धामधुमीची तुम्ही आम्हाला तुमचा बहुमूल्य वेळ दिला आणि आपण जे काय सामाजिक राजकीय काम करत आहात यासाठी व या येणाऱ्या निवडणुकीसाठी आमच्यातर्फे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. असंच प्रेम राहू दे आमच्यावर.